तर मंडळी, आज आपण बघणार आहोत म्युझिक प्रोडक्शन डॉ युजर इंटरफेस यांचे टूल्स. हे टूल्स काय काय कामाला येतात म्युझिक प्रोडक्शनमध्ये आणि आपण ह्या काय काय यूज करू शकतो कशा प्रकारे, हे सर्व आपण ह्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर शेवटपर्यंत हा लेक्चर बघा. जास्त वेळ न घालवता वळूया आपल्या स्क्रीनकडे. तर हा बघताय ओपन झालेला आपला FL स्टुडिओ म्युझिक सॉफ्टवेअर, जिथे आपण म्युझिक बनवतो. तर ह्याच्यामध्ये लास्ट लेक्चरमध्ये आपण बनलेलं की हे सारे खूप सारे टूल्स आहेत, त्यांचा उपयोग काय, हे सर्व आपण बघणार आहोत. तुम्ही जर माझा फर्स्ट लेक्चर नसेल बघितला तो हा नक्की बघा, म्युझिक प्रोडक्शन लर्निंग सिरीज मराठी. ओके, तर वळूया. आपला सेकंड लेक्चर आहे म्युझिक प्रोडक्शन लर्निंग सिरीजचा. ओके, तर समोर आपल्याला हा जो सॉफ्टवेअर दिसतोय ह्याच्यामध्ये खूप सारे इथे ऑप्शन्स आहेत. हे ऑप्शन्स काय काम करतात आणि कशा प्रकारे याच्यावरती काम केलं जातं, हे सर्व आपण ह्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. तुम्हाला खूप काही चांगलं इथे नवीन शिकायला मिळेल. तर इथे बघता हा जो कॉलम आहे, इथे एक मॅग्नेट दिलं आहे, इथे पेन टूल, ब्रश टूल, इथे डिलीट, म्यूट, स्लीप, स्लाइस, सिलेक्ट, झूम आणि प्लेबॅक, आणि हा आहे प्लेलिस्ट. सगळ्यात आधी हा जो आहे, हे जे मोकळी जागा दिसते ही सर्व, याला आपण म्हणतो प्लेलिस्ट. सगळ्यात आधी इथे तुम्ही पाहता ही खूप सारी मोकळी जागा आहे. इथे साईडला ट्रॅक 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 1 2 3 4 5 6 7 8 9, राईट. हे जे ट्रॅक्स आहेत आणि हे जी मोकळी जागा आहे ह्याला आपण बोलतो प्लेलिस्ट. आता जे काही आपण म्युझिक बनवणार आहे, ड्रॉ करणार आहे, हे सर्व ह्या प्लेलिस्टमध्येच होतं. ओके, फर्स्ट आपण घेऊया एक पॅटर्न घेऊया. चला, ओके. तर मी इथे एक पॅटर्न घेतला आहे. इथे मी बघा, इथं ब्रश टूल माझ्याकडे, मी इथे ड्रॉ करत चाललो आहे. मी असं दाबून ठेवलं आहे, मी राईट क्लिक पकडून ठेवलं आहे, अजून सोडला नाही आहे, राईट. आता हे बघा, हे जिथपर्यंत आपल्याला जायचं आहे, हे जे हे पेन टूल आपल्याला सलग हे करून देईल, राईट. हा टूल पेन टूल आणि हा ड्रॉ, ही जी पेन्सिल आहे ना बनवलेली, याच्यात जर आपण असं केलं तर हे सलग नाही नेणार आपल्याला, हे सिंगल सिंगल करेल. इथे पाहिजे मला, इथे पाहिजे, इथे पाहिजे. तर जे काही आपण पॅटर्न्स किंवा ऑडिओ क्लिप्स इथे टाकणार ते त्याच्यामध्ये ह्या दोन टूलचा खूप जास्त यूज होणार आहे. तर लक्षात ठेवा, हा आहे ड्रॉ, हा आहे पेन टूल. ओके, आपण ह्याला पेन्सिल आणि ब्रश सुद्धा बोलू शकतो. नेक्स्ट आहे आपला डिलीट टूल. समजा हा इथे एक पॅटर्न आहे. ओके, हा एक पॅटर्न आहे, इथे पॅटर्न आहे आणि ह्याच्यामधला मला जरा पॅटर्न हा नको आहे मला पॅटर्न. मग काय करणार इथे, मी या डिलीटवर टूल घेणार. माझा कर्सर बघा, तिथे डिलीट टूल आला आहे, सेम सिम्बल, राईट. कर्सरच्या खाली हा पॅटर्न नाही पाहिजे, मी हा डिलीट केला. आणि डिलीट कसा केला, राईट क्लिक केला, राईट क्लिक, आणि ह्याच्यामध्ये लेफ्ट क्लिक जरी केला तुम्ही तरी तो डिलीट होतो, राईट. हे टूल्स आहेत. त्यानंतर तो म्यूट टूल. आता समजा ह्याच्यामध्ये खूप सारे ट्रॅक आहे, म्हणजे समजा हा ट्रॅक आहे, हा ट्रॅक आहे, हा ट्रॅक आहे. पण ह्याच्यामधली मला जेव्हा मी म्युझिक बनवतो, प्रोडक्शन करणार तुम्ही, तेव्हा तुम्हाला पर्टिक्युलरली सगळे एक एक फ्रिक्वेन्सी ऐकायचे, कुठे डिस्टर्बिंग्स आहे का काही, हे सर्व तुम्हाला बघायचे. कसं बघणार तुम्ही, त्यामध्ये आपल्याला काम होतो हा म्यूट टूल. टूलमध्ये आपण काय करतो, म्यूट टूलमध्ये आपण करतो की हा मला आता ही पर्टिक्युलर ऐकायची, तर बाकीचे ही ऑडिओ जे आहेत ते आपण म्यूट करून हे आपण सिंगल ऑडिओ क्लिप ऐकू शकतो. ओके, आणि मला सगळी दुसरी पण चालू करायची, असे म्यूट अनम्यूट आपण करू शकतो, राईट. तर हा होता म्यूट टूल. ओके, तुम्ही बघताय मी जे काही इथे चेंजेस करतोय, परत मी ड्रॉकडे येतोय, कारण हा खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो आपल्या म्युझिक प्रोडक्शनमध्ये.
ओके. सगळ्यात जास्त तुमचा जो टूल होणार आहे, हे सर्वच टूल होणार आहेत, पण ड्रॉ करायला तुम्हाला नेहमी पेन आणि ड्रॉ टूल यूज करायचं. ओके. नेक्स्ट आहे आपला स्लिप. तर हा स्लिप काय करतो, समजा आता मी इथे एक ही ऑडिओ क्लिप घेतले. ऑडिओ क्लिप घेतले. मला हे जे आहे ना, हे नीट बघा. हे जे आहे इथं जो स्टार्ट होतं याच्यामध्ये हे ताशाचा, त्याचा जो स्टार्ट आहे, मला स्लिप करून या लाईनीवर आणायचं आहे. तर मी काय केलं, जस्ट स्लिप टूल घेतला, लाईन इथे होता टूल, मी इथे घेऊन आलो. राईट. हे काय होतं, स्लिप टूल. तर ह्याच्यामध्ये जे ॲडजस्टमेंट आहे ना, तुम्ही पॅटर्न्स किंवा एखाद्या ऑडिओ क्लिपची पिच न चेंज करता आपण त्याची जागा इथे बदलू शकतो, असं हलवू शकतो, तेव्हा स्लिप होते त्या आपल्या जागेवर. तुम्हाला ज्या जागेवर पाहिजे ते आणून तुम्ही सोडू शकता, असं. राईट. नेक्स्ट आहे आपला स्लाइस टूल. आता ही ऑडिओ क्लिप आहे, तुम्हाला इथं कट करायचं आहे. हे कसं करणार तुम्ही कट, तर स्लाइस टूल याच्यामध्ये काय होतं, स्लाइसवर एक क्लिक करतो आपण, इथे कट केला, स्लाइस टूल. जेव्हा आपण ह्याच्यामध्ये लेफ्ट क्लिक करून करतो ना कट, तेव्हा सगळ्यात छोटा जो क्लिपचा भाग असेल तो डिलीट होऊन जातो तिथून. पण आपल्याला तोच भाग पाहिजे तर काय करणार, आपण राईट क्लिक करणार, बाकीचा जो भाग आहे तो इथून डिलीट करणार, इथून असा डिलीट करू शकतो. ओके. नेक्स्ट आहे आपलं सिलेक्शन. आता मला हे जे आहे ना सिलेक्ट करून असं, मी आता क्लिक केलं, सिलेक्ट केलं, राईट क्लिक, सिलेक्ट एरिया. जो एरिया सिलेक्ट करतोय मला ही कॉपी पाहिजे, तर मी इथे ही कॉपीसुद्धा घेऊ शकतो सिलेक्ट करून अशी. मी शिफ्ट प्रेस केलं, राईट क्लिक, पुढे, शिफ्ट प्रेस, राईट क्लिक, पुढे. मग ज्याच्यावर तुम्हाला हे पाहिजे तिथे इथे आपण अशी कॉपी पेस्ट करू शकतो सिलेक्ट करून. आणि हा जर इथे मल्टिपल क्लिप्स आहेत, तुम्हाला ज्या ह्या मल्टिपल क्लिप्स आहेत ना, ह्या सिलेक्ट करायच्या आहेत, तुम्ही मल्टिपल करू शकता क्लिक सिलेक्ट. मी इथे क्लिक केला, कंट्रोल सी, कंट्रोल बी केलं, हे असं पुढं जात राहील. राईट. हे शॉर्टकट आहे, कंट्रोल बी तुम्ही सिलेक्ट करून त्याचं आहे ना कॉपी पेस्ट करू शकता, पुढे जात राहील. कंट्रोल व्हीचं इथे कसं काम होतं, जर तुम्ही हा सिलेक्ट केला एरिया, ओके, इथे ठेवला तर हा इथे पेस्ट होणार. जर मी इथे कंट्रोल सी करून पेस्ट करतोय तर काय होईल, समजा हा जो प्लेलिस्ट आपल्याला आहे, ही जी प्लेलिस्टमध्ये आपला हा रनर आहे, याला मी रनर बोलतो, खूप भारी रन आहे की हा जो रनर आहे ना आपला प्लेलिस्टमध्ये, ह्याला सिलेक्ट केला आपण, कंट्रोल सी कंट्रोल व्ही केलं, तर ह्याच्यामध्ये कंट्रोल व्ही करतोय पण इथे कुठे पेस्ट होताना आपल्याला दिसत नाही का, कारण हा जो रनर जिथे असेल ना तिथे तो पेस्ट होत जाईल. हे बघा, राईट. जेवढ्या वेळा मी कंट्रोल व्ही केलं ते जागेवर पेस्ट होत राहिलं. तर जिथे ते आपल्याला पाहिजे शिफ्ट दाबून सुद्धा आपण करू शकतो, किंवा कंट्रोल सी कंट्रोल बी, जिथे आपल्याला हा कर्सर असा, हा जिथे आपला हा रनर असेल तिथे आपल्या क्लिप्स किंवा पॅटर्न्स धाव ठोकतील. फॉर एक्झाम्पल हा पॅटर्न घेतो मी इथून, ओके, हा पॅटर्न आहे. तर पॅटर्नचा मला डुप्लिकेट करायचा. पॅटर्नचा डुप्लिकेट कसं करणार, तुम्ही इथे सिलेक्ट केला, कॉपी केला आणि इथे व्ही पेस्ट, बी कंट्रोल बी तुम्ही करू शकता पूर्ण सिलेक्ट करून, किंवा तुम्ही इथे सिलेक्ट करून कंट्रोल सी कंट्रोल बी 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 बी, हे जेवढं मी दाबत राहील ना कंट्रोल बी, हे पूर्ण चॅनल रॅक जिथपर्यंत मला ती कॉपी पाहिजे ते पूर्ण इथे करत येईल. ओके. नेक्स्ट आहे आपला झूम. ओके, झूमचा वापर कसा होतो, जर एखादा तुम्हाला इथे काहीतरी छोटंसं आहे, लाईन्स आहेत, खूप छोट्या लाईन्स आहेत, तर ह्या छोट्या लाईन्समध्ये तुम्हाला झूम करायचं आहे, बघायचं आहे,
तर असं तुम्ही झूम करून बघू शकता आणि कंट्रोल ज्याच्याकडे विंडोज आहे ते कंट्रोल आणि ज्याच्याकडे मॅकबुक आहे ॲपल ते कमांड प्रेस करून असं स्क्रोल करू शकता. अप स्क्रोल, डाऊन स्क्रोल, अप स्क्रोल, डाऊन स्क्रोल. तर झूम इन झूम आउट याच्यामध्ये होतं आणि हा आहे आपला प्लेबॅक टूल. आता समजा ही एक ऑडिओ क्लिप आहे. याच्यामध्ये खूप सारे साऊंड्स आहेत. इथे ताशा आहे, इथे ढोल आहे. मला चेक करायचं आहे कोणता साऊंड इथं मला नक्की कमी जास्त व्हॉल्यूम वगैरे करायचं. ह्याच्यामध्ये मी काय करू शकतो, हा जो मी प्लेबॅक टूल घेतला आहे तो पर्टिक्युलर जागेवर नेऊन त्याचा साऊंड मी चेक करू शकतो. जिथे जिथे मी हा क्लिक करेल त्याच पर्टिक्युलर जागेचा साऊंड मला हा ऐकवेल. राईट. नेक्स्ट. ओके. नेक्स्ट आपण इथे बघूया, हा जो आहे हा आपला प्लग इन पिकर आहे. तर ह्याच्यामध्ये जे आपले साऊंड असतात किंवा म्हणा तुमच्याकडे सॅम्पल्स आहेत ते सॅम्पल्स आपण इथून घेऊन इकडे असे ड्रॉप करू शकतो जिथे ते आपल्याला नीड आहे, रिक्वायर्ड. ओके. नेक्स्ट आपला आहे चॅनल रॅक. तर जे आपण स्टार्टिंग करणार आहोत ना बीट मेकिंगला किंवा म्युझिक बनवायचं, फॉर एक्झाम्पल आता आपण हा बघितला प्लग इन पिकर, राईट. तर ह्याच्यामध्ये साऊंड आहेत. मी केक घेतो एखादी इथे पॅक्समध्ये, ड्रममध्ये केक, केक घेऊ. इथे मी राईट क्लिक पकडून ठेवलेला, राईट क्लिक केलं ह्याच्यावरती, पकडून ठेवलं, चॅनल रॅकमध्ये ड्रॉप केलं. मग जे तुम्हाला जे सॅम्पल पाहिजेत ना तुम्ही इथून या चॅनल रॅकमध्ये घेऊ शकता. चॅनल रॅक काय काम करतो, चॅनल रॅक आपलं बीट बनवण्याचं काम करतो. जे तुम्ही हे बनवणार सगळं काही चॅनल रॅकमध्ये आपल्याला दिसणार. याच्या वेगवेगळे फॉर्मॅट असतात. ऑल केल्यावर काय होतं, हे ऑडिओ आणि हे जे पॅटर्न्स आहे ते सगळं तुम्हाला एकाच लाईनीत एकाच ठिकाणी दिसणार. जर तुमचं अनसॉर्टेड असेल तर तुम्हाला फक्त जे पॅटर्न्स आहेत हे वाले ते एका ठिकाणी दिसणार. जर ऑडिओ असेल तर हे जे ऑडिओ आहेत ते तुम्हाला दिसणार. ओके. आपण इथे अनसॉर्टेडमध्ये येऊया. अनसॉर्टेडमध्ये आपण जी किक घेतलेली ती आली इथे. ते मी हॅट टाकतो. कशी आता एक सिम्पल ग्रू तयार झाली, एक डान्सिंग म्हणा किंवा फास्ट ग्रू तयार झाली, राईट. ही जी ग्रू तयार आहे त्याचं स्पीड कसं आहे, कसं कंट्रोल करणं. जर मला हे स्लो पाहिजे, मला हे फास्ट पाहिजे, तर इथे येऊ शकता तुम्ही. इथे मी क्लिक केलं, हे झालं कंट्रोल. बी पी एम कमी, बी पी एम जास्त, ते ह्याला म्हणतो आपण बी पी एम, बीट पर मिनिट. मग हे जेवढे बार असणार, आता एक 149 150 गेला तर 1 मिनिटाला ते 150 वेळा क्लिक होणार असं. तर टक टक जो आवाज येतो ना तो आपला आहे टेम्पो. टेम्पो आपण इथून सुद्धा काउंट करू शकतो. जसं 1 2 3 गाण्याची आपली स्पीड अशी तर एक टेम्पो आपल्याला 110चा टेम्पो होता, तर 110च्या टेम्पोमध्ये आपण कंटिन्यू येते, राईट. तर 110च्या टेम्पोमध्ये आपण असं करू शकतो. म्हणजे तुमच्या गाण्याची जी स्पीड आहे ना त्यावरती आपण इथे सगळे खेळू शकतो. नेक्स्ट आपलं येतं पॅनोरोल. म्हणजे आता हे जे काही आपण रोल एडिट करणार ना किंवा हे मेलोडी बनवणार, त्याचे पॅनो वाजवणं, सगळे ह्या पॅनो रोलमध्ये आपल्याला दिसतं. आणि ही आपण बघितलं आहे की ह्या प्लेलिस्ट आहे, इथे जे काही आपण ड्रॉ करतो ते सर्व आपल्या प्लेलिस्टमध्ये दिसतं. ओके. नेक्स्ट होतं मिक्सर.
आता कुठे व्हॉल्यूम कंट्रोल करायचा आहे, काही आपलं सगळे चॅनल रॅकमध्ये टाकायचं आहे, तर हे सर्व आपल्याला ह्या मिक्सर चॅनलमध्ये आहे. फॉर एक्झाम्पल हे जे आहे हे मला 9 नंबरमध्ये घ्यायचं आहे, तर ह्याच्यावरती मी डबल क्लिक करणार, ट्रॅक इथे दिसत आहे, राईट क्लिक करतोय, पुढे आलो, हे गेलं 9 नंबरमध्ये. बघा सॉन्ग, हे 9 नंबरमध्ये आलं. तर हे काय आहे हे तुम्हाला पुढे आपण हे बघूया. बाकी हे पॅटर्न्स जेवढे जेवढे पॅटर्न्स आपले वाढत जातील ना, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, साईडला बघा तुम्हाला नंबर चेंज होताना दिसतील. हे शिफ्ट वगैरे जे आपण कीबोर्डवरती बटन दाबतो तेच आहेत, बाकी काय याच्यामध्ये वेगळं नाही. ओके, तर इथे बघू शकता जिथे कुठे मी जातोय ना, जिथे कुठे मी जातोय तर ह्या ब्राउझरमध्ये आपल्याला ते दाखवतं हिंट पॅनल. तर ह्याला म्हणतो आपण हिंट पॅनल. जिथे जिथे मी जाईल ना त्याची इन्फॉर्मेशन तो आपल्याला तिथे सेव्ह दाखवत जाईल. तर मंडळी हे आहेत टूल्स जे आपण ह्या म्युझिक प्रोडक्शन लर्निंग जर्नीमध्ये यूज करणार आहोत. जे काही आपल्याला करायचं हे सर्व टूल्स यूज करूनच पुढे आपण काम करणार आहोत. तर हा होता म्युझिक प्रोडक्शन लर्निंग मराठीचा सेकंड लेक्चर, डॉ युजर इंटरफेस FL स्टुडिओ 2026. मला आशा आहे तुम्हाला हा लेक्चर खूप खूप आवडला असेल. तर संगीतप्रेमींमध्ये व तुमच्या मित्रांमध्ये सुद्धा हा लेक्चर शेअर करा, त्यांना सुद्धा शिकूया की आपण म्युझिक प्रोडक्शन कसं करतो, गाणे कसे बनवतो ह्या पूर्ण जर्नीमध्ये. ओके, तर इथे हे माझं यूट्यूब चॅनल आहे गणूवारे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ज्यांनी कोणी लास्ट लेक्चर नाही पाहिलंय की म्युझिक प्रोडक्शन म्हणजे काय 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 यूज असतं ते सुद्धा इथे बघून घ्या. आणि माझं नवीन गाणं आहे गजानना, जस्ट रिलीज झालेलं आहे, ते सुद्धा बघा. ओके, हा माझा इंस्टाग्राम ID आहे गणूवारे. इथे मी नवीन नवीन अपडेट आणि व्हिडिओज रील्स अपडेट करत असतो. तुम्ही इथे सुद्धा मला फॉलो करू शकता. आणि बाकी माझे गाणे जे रिलीज होतात ते माझ्या स्पॉटिफाय अकाउंटला सुद्धा येतात गणूवारे. इथे जे गजानन तुम्हाला नवीन रिलीज गाणं आहे ते सुद्धा ऐकायला मिळेल. यार तुझा क्लासिक खूप छान गाणं आहे, तुम्ही हे सुद्धा नक्की ऐका आणि बाकीच्यांना शेअर करा. इथे सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता किंवा तुम्ही इथून शेअर करू शकता माझ्या गणूवारे या स्पॉटिफायच्या प्रोफाईलला. ओके, तर मी गणूवारे रजा घेतो तुमची. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.